आदिवासी भागातील रखडलेले रस्ते, सीताबाई धनंदरे यांचे पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन। मालेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धनंदरे यांनी तीव्र आंदोलन छेडलंय। अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आज पहाटेपासून आंदोलन सुरू केलं असून त्यांना 30 ते 40 कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे। जवळका ते अमानवाडी, कुत्तरडोह ते किन्ही राजा आणि अमानवाडी ते मांडोली या मुख्य रस्त्यांची अवस्था गेल्या 6 वर्षापासून अत्यंत खराब आहे। मोठे खड्डे, भगदाड पडलेले पूल यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। वारंवार तक्रारी, उपोषण करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा सीताबाई धनंदरे यांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट। नमस्कार, माझं नाव सीता चिंतामण धनंदरे, राहणार धरमवाडी। मी या वारंवार जळुका ते अमानवाडी ते मांडोली, कुत्तरडोह फाटा ते किन्ही राजा या रोडसाठी पहिलं पत्र होतं माझं 23/1/2024 त्या पत्रा अनुषंगाने यानं कोणतेही पत्रव्यवहार केलेला नाही। दुसरं पत्र होतं माझं 24/6/2024। तिसरं पत्र होतं माझं 28/10/2024। या पत्रावरही त्यानं कोणतीही कारवाई केलेली नाही। नंतर पत्र दिलेलं आहे मी आंदोलनाचं। आपल्या कुत्तरडोह नदीत रस्त्यासाठी व पुलासाठी माझं त्या नदीत अमरून उपोषणही झालेलं आहे। तरी पण यानं थातूरमातूर पत्रव्यवहार केलेले आहेत। नंतर माझ्या वडी इथे आंदोलन झालेलं आहे रस्त्यासाठीच। त्याच्यानंतर धमधमी इथे 6/1/2026 5 दिवस माझं अमर उपोषण झालेलं आहे। तेव्हाही यानं मला थातूरमातूरच पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्या पत्रात असं सांगितलं होतं की आम्ही कंत्राट जे काही ठेकेदार असेल त्याला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, पण त्या पत्रव्यवहाराचा मला आजपर्यंत कोणताही पुरावा दिलेला नाही। आजचं आंदोलन 18/3/2026